नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत 2.5 किलो तांदळाचा व्हेज पुलाव. आता तुम्ही म्हणताल एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये का? तर एक खूप छान स्पेशल ओकेजन होतं आमच्याकडे भाऊबीजेच्या दिवशी. ते म्हणजे माझ्या मुलाचा 6वा वाढदिवस. तर आम्ही भाजी आणि भाजीच फक्त पनीरची भाजी ऑर्डर केली होती. पण बाकी ज्या आहेत गोष्टी म्हणजे जसं की ठेचा, पुलाव, पोळ्या आणि गुलाबजामुन हे आम्ही घरीच बनवले होते. आणि त्यासाठी तुम्ही इथे बघता खूप सारे व्हेजिटेबल्स आम्ही घेतले आणि थोडे बल्क क्वांटिटीमध्येच आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये ते सगळे परतून घेतले. आणि हे परतवत असताना माझी मैत्रीण आलेली थोडीशी लवकर मला हेल्प करायला. तर तिने मला एक ट्रिक दिली आहे, ती मी तुम्हाला दाखवते पुढे. तर असे सगळे मसाले आम्ही टाकून घेतले. यामध्ये मी गरम मसाला, धने पावडर, लाल मिर्च पावडर, त्यानंतर हळद आणि थोडंसं बिर्याणी मसाला टाकला आहे. खडा मसाला पण मी सुरुवातीलाच टाकला. ही आमची ट्रिक होती. तिने असं हे परातीमध्ये पाणी टाकायला सांगितलं आणि जेव्हा हे पाणी गरम होतं ना, तर समजून घ्यायचं आतल्या भाज्या शिजल्या आहेत. तर नंतर बाकीच्या उरलेल्या सर्व भाज्या टाकल्या. मी इकडे सोयाबीन आणि मसूर आधीच भिजत घातलेलं होतं. अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि हे सगळे परतल्यानंतर इथे पण आम्ही तेच केलं होतं. ते परातीत वरती पाणी टाकून नंतर तेच पाणी ह्यामध्ये टाकून दिलं. पण तो तेवढा पार्ट माझ्याकडनं स्किप झाला आहे. आणि नंतर मग तांदूळ घेतले, हे चांगले स्वच्छ धुवून 2.5 किलो तांदूळ आहेत हे, आणि पातेल्यामध्ये टाकले. एकदा छान परतून मीठ घालून याला पाणी भरपूर पाणी ओतून सगळं, आता हे प्रमाण असं घेतलेलं नाही आहे, सगळं अंदाजेच चाललं. पण खूप टेस्टी भात बनला होता, एकदम एखादा प्रोफेशनल आचारी बनवतो तसा. हे माझ्या मुलाच्या बर्थडेचं डेकोरेशन आहे. झालं असं की गेस्ट यायला सुरुवात झाली आणि पुढचा व्हिडिओ मला शूट करायला जमलंच नाही, तर त्यामुळं तो पार्ट नाही आहे. पण येस, भात खूप टेस्टी बनला होता. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.